चालली? वीरू आजीला बोलवती. आजीने आज पण मम्मीने गवत काढले आज पण थोडस भाजीपाल्यामधलं. अजून तर लय राहिलं. हा लसूण छान आलं. ऊसामध्ये लसूण लावलेला आहे. आणि एवढं छान वातावरण झालं. अशी संध्याकाळ झाली ना, खूप मस्त वाटतंय ना. मी काय म्हणतोय काय म्हणलं मला ऐकायलाच नाही आलं ना. तुम्ही काय म्हणले? गवत हिरवं दिसतं का जास्त? हा दिसते. काय केलंय का? नाही आजीला काहीतरी म्हणत होती. मम्मी म्हणते तू असं म्हणली का? म्हणते नाही. भाषा अजून आम्हाला कळतच नाही बाई वीराची. जर आपण मग कवर म्हणलं ना काय काय चिडती. दादाच्या घरी जायचं म्हणता सण. पळाली पळाली पोरगी. काय ग काय झालं विरू? सुदादाने काय केलं? घरात जाऊन दरवाजा लावून हळूच 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 हळूच. बस राहू बी तिथं जा मध्ये. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे 8 वाजलेले आहे ना. आज आहे ना म्हणजे आश्चर्यचकित बात घडलेली आहे अशी की आज अक्षरशः सकाळी सकाळी स्वयंपाक करून राहिले ह्या दोन. असं वाटत नाही का सकाळी 7 वाजता या दोघी स्वयंपाक करतील, पण करतात. नशीब चांगलं आहे आमचं. सकाळी 7ला 8ला स्वयंपाक बिपाक रेडी होऊन आता जेवण करणार आहे मी. आणि वीरा भाकरी बनवली आहे, तिने भाजी अशुना एकदम पिठलं भाकरी म्हणतात ना त्याला, झुणका भाकर अशा पद्धतीनं तिनं लाल मिरचीची बनवलेली. हा लय वास आलाय तिचा. डेंजर असू म्हणजे तू नाही डेंजर, झुणका भाकरला डेंजर दिसते. बोलू नाही घ्यायचं ना पुढं म्हणायचं. अरे म्हणजे तुला असं वाटत मला बोलला काय नवरा माझा असं? मला काय वाटत? तुम्हीच बोलून दाखवलं. काय दाखवलं? मित्रांनो 5-5 मिनिटाला जर भांडत असलं तुमची बायको तुमच्या सोबत तर समजून घ्या बायकोचा लय जीव आहे तुमच्यावर बरं का. इकडे बघू शकता तुम्ही, जीव मान त्याला जीव. आणि इकडे तर दिवसभर चालू राहतो व्हिडिओ कॉलवर जीव घ्या लावून नवऱ्याचा. तर काय रविवारी दिदी दिवसभर भांडत होती नवऱ्या संग. मग तेच सांगू राहिलं ना, तेच सांगतोय मी, तेच सांगतोय. 8 दिवसाची कसर एखाद दिवशी काढली डायरेक्ट दिदीनं. आणि आमची मॅडम तर डायरेक्ट 365 दिवस तिच्या हक्काचे असू तुझे 365 दिवस हक्काचे. तू डायरेक्ट रोज 1 मिनिट सुद्धा 1 सेकंद सुद्धा वाया जाऊन देत नाही. तिथे खरंय का नाही? काय बोलत तिथे? कोण भांड कुतळे खोटाडाने बोललो का आपलं टाळकच झाला तर मग हस बर. इकडे पाहून हस ना, मग इकडे पाहून हस ना. अरे तुम्ही ना बायांनी ठरवलेलं आहे म्हणजे सगळ्यांनी काय आहे ना, फक्त नवरेच हे राहत्या, पण तुम्ही सुद्धा लय ते राहत्या. तिला आता माझ्या वाटत असं ना हा काय रोमॅन्टिक सीन झाले यांची बघायची. अरे पण मजा किती तिथे कळतं का? अरे एवढ्या मोठ्या आवाजात तर मजा राहते खरी. ती लहान लहान काय आवाज जाय ना, भीतीला ऐकू जाय ना, एवढ्या लहान आवाजात भांडायचं. इथं आमचा आवाज मोबाईल आला कशा आणला माझीच दिलाय विरानी मोबाईल. तुझा देऊ का? थांबा तुझा देतो. हा हा वर ठेवू आणि विराला दुसरा देऊ का? हा हा तुझा आहे. ए शिव वर माझ्या मावशीची मोबाईल आणू त्या रूम मधून. विराचा मोबाईल घेऊन ये, जाय लवकर, पळत जाय, फास्ट ठेव. चल इकडे. हा भाकरी पण रेडी आहे ज्वारीच्या. काय म्हणते? मी म्हणलं माईने सोपं काम घेतलं, बेसन करायचं नाही का भाकरी करायचं काम दिलं. ते मम्मी म्हणली ना तुला तुझ्या हातच्या भाकरी छान लागते. मम्मी आम्हाला म्हणली मला म्हणली तुझ्या हातच्या भाकरी छान लागत्या. आणि माईला म्हणली तुझ्या
विराचं बेसन छान लागतं. आणि माझं मिस्टर म्हणले ही मम्मीची आयडिया आहे आज. आयडिया नाही मम्मी काय हा मम्मी लावणार तर दीदीच्या हातच्या. ज्वारीच्या भाकरी असल्या मिस करते. दीदीच्या हातच्या भाकरी भारी राहते ना आमचं. मी आता म्हणलं मम्मीनंच दिलं तर वाटतं. हा मी म्हणलं तुझ्या हातचं पिठलं छान लागतं आणि दीदीला म्हणलं तुझ्या हातचं ते त्या दिवशी भाकरी केली नव्हत्या चांगलं केलं ना छान भाकरी राहते. मग इकडे पहा. आणि विरा आता मस्त बाळाला झोका देते. गाणं म्हण विरा, गाणं म्हण बाळाला, गाणं म्हण ना. थांबतो काय आले ना तुम्ही बघितलं असं नाकांडे आलते इथं, कारण आता घरचं लग्न आहे एक भावाचं, चुलत भावाचं. तर आता आम्ही लग्नाच्या तयारीला जाणार आहे एवढ्या 2-3 दिवसात. आणि तसंच गावाकडे पण जाणार आहे 2-4 दिवस, 8-10 दिवस, 15 दिवस, जोपर्यंत राहायचे तोपर्यंत ना. म्हणजे आम्ही लग्नाला गेलो का मग आम्ही जाणार आहे घरी 2-4 दिवस, कारण आता 2-4 दिवस तिकडे लग्न आहे आम्हाला. मग त्याच्यामुळे लग्न वगैरे करून आम्ही मस्त घरी थांबू. जाऊ किंवा नाही जाणार आहे असं काही नक्की नाही का जाऊचं असं. जर विरा जर म्हणली ना जायचंय का रे विरा, ए विरा घरी जायचं का, घरी जायचंय का आई का, कोंबड्यावाल्या आई का जायचं का, तुला कोंबडं पाहायला जायचं. इकडं इकडं मला सांग जायचं का. मग पा दे एक पा दे अशी दे. मम्मी सांगत जायचं तिकडं. आणि तिची रूम बघितली का मग? आणि सगळा विषय असा आहे का आता सगळे बाहेर जाणार आहे, आम्ही काय लग्नाला जाणार. मम्मीला जायचंय, या सपनाकडे जायचंय, त्याच्यानंतर दीदीला सोडायला जायचंय. सगळ्यात ज्यादा टेन्शन मम्मीला आहे. विचार करायची गोष्ट आहे. 2-2 पोरींत एक ते लय भारी पाहते तुझ्याकडे. ते टॅग पाहत राहतं बाई. काय पाहते बाई, काय पाहते हाचलं ग, हाच्या तर आता तुम्हाला काय जायचंय मग तिकडे सपनाकडे. आता सपनाने रूम बघितली का मग जायचंय म्हणजे तुम्ही 10-12 तारखेच्या पुढे. 10 तारखेच्या आत. मग ते आम्ही 8 तारखेला 7 तारखेला इथून जाणार, मग तुम्ही तिकडे जाणार. मग दीदीचं कसं आहे हा. तिथे जायचं ना बड्डे झालं लगेच. मन तिच्या जवळ कोण, हा? तिच्या जवळ कोण, कुठं दीदी जवळ. दीदीला बड्डे झाले पुण्याला जायचंय लगेच. अहो तिच्या जवळ कोण, कुठं तिथं पुण्याला. 2-3 दिवस मी थांबणार लगेच येईन. मग आहे मग जम दीदीला मी काय म्हणलं तू इथं थांब. हा. मग मी सतीचं तेवढं 2 दिवसात मावशीला कबूल करायला ना. हा. मावशी येणार हा. आहे मग आम्ही दोघी जाऊ 2 दिवसात येऊ return. हा जमलं असतं. मग दीदी काय म्हणती, तेच म्हणतात तुला निवांत निघून जा. मग दीदी काय म्हणती. दीदीचं काय चालू आहे काय माहिती. दीदी दीदी तुला जाय कुठे गेली. दीदी नाही, दीदी गेली पाठीमागे. हा त्या विराची मजा बाहेर. हवा असंच जमलं करून. एवढं खाली कोबं दळालं किती दिवसाचं करून ठेवले पहा ना. द्या बरं दळून आता लगेच. याचं काय करायचंय. हे दळायचंय गिरणी. हे तर वल्ल आलं नाही ना. नाही वल्ल नाही. हे बघा त्याचे लाडू बनवायचे हा. गावरान तुपाचे. एवढं दळून द्या मला. ते हे घेऊन ये चाळण. विरा तसं नाही करत बाळा. चल आपले लाडू बनवायचे विरा. हे बघ लाडू. तर बाहेर एवढं कडक ऊन पडतंय आता, पहिल्यापेक्षा जास्त ऊन पडतंय. आताशी उन्हाला सुरुवात झाली पण लय डेंजर ऊन पडतंय. अशी आपली ग्रास कशी आली भारी झाली ना. एकच नंबर जरा. हेच का हो? अजून काय ते ना हा हे लागन आणि ती जाळ्या आणा जाळ्या. पाल निघाली विरा मस्त तिला माग लागली तिच्या दगड घेऊन. काही माहिती नाही. इकडे परत मग मावशी विराला तिकडं पाखरू दिसलं म्हणते बटरफ्लाय. आजीची सेवा चालली बाई. अण्णा त्या आजीचं काय चाललंय माहिती सांग इकडे. ब्रश दे ना पप्पाला ब्रश दे ना. विरा आण बरं का, नाही तर गिरणीचा बरं ब्रश आहे ना विराने घेऊन ठेवलाय. जा तिला असं वाटतं द्यायचं आहे पण आजीचा हात दाबी. काय नको जाऊ सर. आजीचा हात खूप चांगला आहे संत. देवाची गिरणी झटकायची बाई. हा, लोकरीची दात. फेक, फेक, फेक. एक नंबर नाद लावते दोन दीदीला एक नंबर. हे दाब, 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 दाब. कसं दाब? जोरात दाब, जोरात. दोन्ही हाताने दाब. विरा पॅन्ट वर काही शिकली झाल्या का मला. पॅन्ट चावती बरं का. पाल चावती बघू. केस असले कट करू ना. कालच रविवारी येऊन गेली मला. मग द्या ना माल काय देतोय. हा ना आपण शनिवारचा फोन करतो त्याला. मग त्याला सांगायचं ना आम्ही शनिवारी फोन करू. म्हणलो ना. 15 किती बाबू झालेला पण पप्पा बघितलंच नाही है ना. दीदी मावशी पावडर लावायला आली गो. हे खरंच लय पडली का विरा तू. रविवारी गाडी नाही येत त्यांची. चांगला खर्चटले. कसं
मारलं दादाचं नाव सांगते एकटंच पडली ती तिकडं. विरा, कोणी मारलं तुला डबडा कुठे डबडा आहे ना